या प्रकरणावर पोलिसांना अनपेक्षित अशा पद्धतीनं प्रतिकार होईल हे वाटत नव्हतंच। त्यांना या परिस्थितीत लक्षात येत होतं की संभाव्य पद्धतीनं प्रतिकार होऊ शकतो। पोलिसांनी आपल्या पद्धतीनं कुमक लावली होती आणि परिस्थिती आटोक्यात आली आहे असा अंदाज आल्यानंतर दिवसाउजेडी धडक कारवाई करण्यात आली। ठिकाणी ते बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती। परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला। त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले। त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही। पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही। न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। रात्री मुस्लिम धर्मियांच्या समाजाच्या सोबत स्थानिक प्रशासनाने बैठक घेतलेली होती। त्याच्यामध्ये ठरलं होतं की सदर दर्ग्याची विधिवत पूजा करून 3 दिवसामध्ये मुस्लिम समाज स्वतःहून ती दर्गा काढणार होता। परंतु काही समाजकंटकांनी रात्रीतच तिथं दगडफेक केली आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यातून भावना ज्या आहेत ह्या प्रक्षोभक झाल्या। त्याच्यात काही स्थानिक प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झाले आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटकांना अटक देखील करण्यात आलेली आहे।